तुमचा भाऊ आला होता बघा मोबाईल घेण्यासाठी, ते पण क्रोमावर. आता ते मोबाईल कोणता आहे चला तर मग सांगतो या ब्लॉग मध्ये. तर कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आणि माझं नाव आहे यदुराज आणि मी डायरेक्ट आलो होतो बघा क्रोमावरती मोबाईल वगैरे घेण्यासाठी आणि ते पण माझ्या मित्रांसोबत. ब्लॉग वगैरे काही करायची इच्छा नव्हती, पण अवधूत भाऊचा जे काय आयफोन वगैरे बघितला आणि त्यानंतर मी म्हटलं बा चला एकदा ट्राय वगैरे मारून घेऊ कसा व्हिडिओ होते काय नाही ते. त्यानंतर मस्त असं एंट्री वगैरे मारून घेतली क्रोमामध्ये. आल्या आल्या पहिले तर आपण डायरेक्ट सेक्शनला गेलो, ते म्हणजे आयफोनच्या. आणि आयफोनचे जेवढे काही मॉडेल आहेत तर तेवढे काय आपण त्या ठिकाणी बघितले आणि आपण पण हातामध्ये घेतला आणि लागलो भाई आपलं आपलं बघायला काय कसं आहे काय नाही ते कॅमेरे वगैरे. आणि माझ्यासोबत होते बघा वसमतचे प्रितेश भाऊ आणि आपले उमरीचे अवधूत भाऊ आणि आपले शिवा भाऊ तर तुम्हाला ओळखच आहे. आणि आपल्या जवळचा जे काय आयफोन आहे तर ते अवधूत भाऊचा होता. इथले जेवढे काय आयफोन आहेत तर तेवढे पण एकदम खतरनाकच वाटत होते, त्यानं पण आणि क्वालिटीने पण. आणि आपण पण आयफोन वगैरे घ्यायला पाहिजे का नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा, बघूया तुमचं मत वगैरे काय आहे काय नाही ते. आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही क्रोमाच्या बाहेर वगैरे आलो होतो आणि आता बाहेर तर वातावरण एवढं खतरनाक झालं होतं, पूर्णपणे अंधार वगैरे झाला होता आणि जास्तीचा काय टाइम वगैरे झाला नव्हता कारण 3:30 वाजले होते, कारण रेड अलर्ट वगैरे दिलं होतं पावसाचं वगैरे. आणि अवधूत भाऊ आणि शिव भाऊ एका गाडीवरती होते आणि मी आणि प्रितेश भाऊ आम्ही दोघ जण एका गाडीवरती होतो. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो होतो बघा ई स्पेसला आणि मी गाडी वगैरे साईडला लावून घेतली आणि आता डायरेक्ट मध्ये एंट्री वगैरे मारून घेतली. आणि आल्याला पहिले तर आम्ही आयफोन वगैरे बघितला आणि इथं आल्यानंतर आपल्याला जे काय आपलं भगव्या कलर मध्ये जे आयफोन 17 आलाय ते पण आपल्या हातात वगैरे होता आणि त्याला पण मस्त चेक वगैरे केलं. आणि अवधूत भाऊ म्हणत होता आपण टॅब वगैरे घेऊयात. मी म्हणलं अरे बाबा टॅब नको, आपल्याला फक्त आयफोन वगैरे घ्यायचा आहे. आणि मग तेच सगळं झाल्यानंतर त्यांना पण आपण चांगल्या प्रकारे बोललो. आणि त्यानंतर मग भावांनो मला असं लक्षात आलंय मित्र आपले पूर्ण व्हिडिओ बघताय, लाईक पण करताय, फक्त फॉलो नाही करत. फॉलो वगैरे करून घ्या भावांनो. नंतर मग मी माझ्या कॉलेज पासून जातच होतो, पण आपला जे काही तिरंगा वगैरे दिसला ते पण एकदम खतरनाक मध्ये फडकत वगैरे होता आणि वारं वगैरे मस्त होतं आणि वातावरण पण चांगलं होतं. मग आता मी आलो होतो बघा अवधूत भाऊच्या स्टडी पॉइंटला आणि आलेल्या पहिले तर त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढून घेतला. आणि आजच्या व्हिडिओची क्वालिटी कशी होती ती पण नक्की कमेंट वगैरे करून सांगा आणि आयफोन वगैरे कोणता घेतला पाहिजे ते पण सांगून टाका.